ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत स्लीव डिझाइन। तर ही आहे साडी आणि साडीला बघा खालच्या बाजूने आपण फॉल लावून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला जिथे आपण खोचायची बाजू असते तिथला हा पोर्शन कट करून घेणार आहे, कारण याचा जो ब्लाउज पीस आहे त्याच्या फक्त बॅकलाच डिझाइन येईल असाच याचा पोर्शन आहे, किंवा खाली स्लीव्जला येईल। तर वरच्या बाजूला पूर्ण प्लेन पोर्शन आहे, त्यामुळे इथे आपण डिझाइन बनवण्यासाठी हा ब्लाउज पीस साडीमधला पोर्शन आपण कट करून घेणार आहोत। तर बघा इथे या पद्धतीने आपण कट करून घेतला। आता इथे साडीला आपण इथे सेम मॅचिंग एखादा पीस आपण अटॅच करणार आहोत, ज्यामुळे तोही पोर्शन कव्हर होऊन जाईल। आणि आता इथे बघा आपल्याला एक अस्तरचं कापड घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने ठेवायचं, त्याच्यावरती सरळची बाजू बघा सरळच्या बाजूवर ठेवलेलं आहे आणि उलट्या बाजूने आपण आता ते पलटून घेऊन जसा गोल राऊंड शेप आहे त्या शेपमध्ये आपण कट करून घेणार आहोत। तर अगदी सावकाश अगदी गोलमध्ये हा राऊंड करून घ्यायचा आहे आपल्याला टिप देऊन, आणि साईडला नॉच देऊन घ्यायचे छोटे छोटे, ज्यामुळे पोर्शन पलटल्यानंतर हा अगदी व्यवस्थित कडेबरोबर पलटला जातो, कुठेही खेचाखेची केल्यासारखं होत नाही। तर अशा पद्धतीने हा पोर्शन बघा बाहेर घ्यायचा आहे आपल्याला सेंटरला कट देऊन। आता सरळचा पोर्शन वरती येईल आणि आता आपल्याला याच्या सर्व कडेला गोल राऊंडमध्ये टिप देऊन घ्यायची आहे, प्रेस टिप। तर बघत आहात त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने हे आपण करून घेतलेलं आहे। आणि आता आपण घेणार आहोत स्लीव्ज। तर हे स्लीव्ज आपण नॉर्मली जशा आपण स्लीव्ज कट करतो तशाच करून घेतलेले आहेत, अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे। आणि आता बघा याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आपल्या स्लीव्जचा। आणि जो आपण हा बघा खाली पाठीला लावून झाल्यानंतर पोर्शन थोडा शिल्लक राहिला होता, मग तो दोन भागांमध्ये घेऊन आपण इथे तो खाली लावून घेणार आहोत, म्हणजे बॉर्डरला खालच्या। तर त्यासाठी त्याचाही आपण सेंटर काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने दुमडून पहिल्यांदा दोन्ही साईडच्या काट मारून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंना, आणि त्यानंतर खालच्या बाजूनी पोर्शन बघा अशा पद्धतीने फोल्ड करून अगदी आपल्या खालच्या बाहीच्या पोर्शनशी व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे। मध्ये जो आपण सेंटर पॉईंट काढून घेतला आहे तो सेंटर पॉईंट मॅच करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कडेबरोबर अगदी काठाची टीप देऊन घ्यायची आहे। तर बघत आहात त्याप्रमाणे हा पोर्शन कव्हर करून घ्यायचा आहे। अगदी फिनिशिंगने घ्यायचा की तो आपण वरतून जोडला आहे असं वाटलंही नाही पाहिजे, अगदी व्यवस्थित आणि सावकाशपणे हा करून घ्यायचा। आणि आता हा जो गोल आपण तयार केलेला आहे तो बघा अशा पद्धतीने फोल्ड करून त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे। बघितला, दोन वेळा फोल्ड करून आपण त्याचा सेंटर पॉईंट करून घेतला। आणि आता बाहीचा वरचा पोर्शन बघायचा किती शिल्लक आहे, वरती शिलाईचा पोर्शन सोडून द्यायचा वरती अर्धा इंच, आणि त्याच्यानंतर जो मधला पोर्शन आहे त्याचा सेंटर काढायचा आणि त्या सेंटरवरती आपल्या ह्या गोलचा सेंटर ठेवायचा आणि बरोबर पिन तिथे पहिला अटॅच करून घ्यायची आणि राऊंडमध्ये शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघत आहात त्याप्रमाणे ही करून घ्यायचं आहे, अगदी कमीत कमी वेळामध्ये, आणि खूप सुंदर अशी ही स्लीवची डिझाइन आपली तयार होणार आहे। आणि आपल्या स्लीवला ही लुकही खूप छान येणार आहे। तर अशा पद्धतीने ह्या स्लीव्स तयार होतील आणि हे आपण आता आपल्या ब्लाऊजला अटॅच करून घेणार आहोत। तर तुम्हाला ही स्लीव्स डिझाइन कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा, आणि जर आवडली असेल तर एक लाईक जरूर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। तर अशाच पद्धतीच्या अजून बऱ्याचशाच स्लीवच्या डिझाइन, त्यानंतर बॅकनेक डिझाइन आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही त्या नक्की बघा आणि ट्राय करा।
तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.